नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एकदम भन्नाट ट्रिक शिकणार आहे. तर त्या ट्रिकचं नाव आहे घसरलं तिथं विसरलं. म्हणजे अशी कंडिशन आली की तुम्ही कोणताही फॉर्म्युला म्हणजे आता हे तरी क्यूब क्यूब म्हणजे काय घन, तर हे क्यूबवाल्यांसाठीचे फॉर्म्युले आहेत. पण अशी कंडिशन येऊ शकते की तिथे 4-4 म्हणजे याचा चौथा घात याचा पाचवा घात अशी सुद्धा कंडिशन येऊ शकते. त्या कंडिशनमध्ये काय करायचं आणि आपण ह्याच्यामध्ये 3-4 गणितं घेणार आहोत जेणेकरून तुमचा थोडासा बेसिक कन्सेप्ट हा क्लिअर होईल. तर हे घसरलं तिथं विसरलं ह्याच्यावरती मी एकदम सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जो 1 ते 1.5 तासाचा होऊ शकतो. सध्याच्या घडीला इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही फॉर्म्युले विसरलात सगळे, पण तुम्हाला काय येत आहे फक्त अंकांची बेरीज करायची आहे. तर इथे काय करायचं आहे, अंकांची बेरीज करायची आहे. ह्याच्यामध्ये काही नियम आहेत. पहिला नियम असा म्हणतो की छेदामध्ये 3, 6 आणि 9 यायला नको. ते का मी सांगतो, अंकांची बेरीज बरं का, अंकांची बेरीज 3, 6, 9 यायला नको. म्हणजे हे जे काही आपण सॉल्व करू इक्वेशन, हे जे काही समीकरण आहे हे सॉल्व करू, हे छेदामध्ये 3, 6, 9 यायला नको. आता जसं जसं आपण एक एक गोष्टी सोडत जाऊ तसं तसं तुम्हाला हा घसरलं तिथं विसरलं कन्सेप्ट एकदमच क्लिअर करून टाकणार. बघा, अंकांची बेरीज करायची तुम्हाला. 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 18. पण इथे कधीच 2 डिजिट नंबर नाही राहू द्यायचा. 18 म्हणजे किती, 8 आणि 1 ह्या दोघांची बेरीज करायची. किती झाले, 9. म्हणजे 783ला मी डायरेक्ट 9 लिहितो. म्हणजेच काय येणार आहे इकडे, 9 गुणिला 9 गुणिला 9. आता अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह घेतलं. 217 ह्या अंकांची बेरीज केली. 7 आणि 2 9 आणि 1 10. आता परत 2 आकडी नंबर आला, कधीच 2 आकडी नंबर नाही लावू द्यायचा. ह्या दोघांची बेरीज केली, किती आला, 1. म्हणजे 1, 217ला मी डायरेक्ट 1 लिहितो. 1 गुणिला 1 गुणिला 1. छेदामध्ये बघा 783साठी आपण 9 लिहित आहोत. 9 गुणिला 9 वजा 783साठी परत 9 लिहित आहोत. 217साठी 1 प्लस 217साठी 1 प्लस 1. हे जे काही लिहिलं आहे त्याच्या जागी आपण हे घेतलेलं आहे. ठीक आहे. आता किती, 9ने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्यांची बेरीज, समजा 9 गुणिला 4 केलं मी, किती येतं, 36. तर यांची जी बेरीज येणार आहे ती नेहमी 9च येणार आहे. समजा मी 9 गुणिला 6 केलं, किती आलं, 54. 5 आणि 4 9. 9 गुणिला 9 जरी केलं तरी किती येणार आहे, 81. म्हणजे 8 आणि 1 9च येणार आहे. तर बघा इथे काय येणार आहे, म्हणजे 9ने कितीही वेळेस कोणालाही गुणलं तरी काय येणार आहे, 9. म्हणजे मी ह्या तिन्हीचं उत्तर काय लिहितो, डायरेक्ट यांचा घन ॲक्च्युली 729 असतो. परत तुम्ही यांची बेरीज केली तरी 9च येणार आहे. हे काय काढायची गरज नाही आहे. 9 गुणाकारामध्ये आला डायरेक्ट 9 लिहायचा. प्लस 1 गुणिला 1 गुणिला 1 एकच, भागीला 9 वजा 9. 9 गुणिला 9 म्हणजे किती, 9. 9 गुणिला 1 म्हणजे किती, 9. अधिक 1 गुणिला 1 वजा 9. हा वजा वजा कटला, वरती किती आले, 10/1. तर 10 म्हणजे किती, तर 1. आता बघा, 1 कोणाची बेरीज आहे, उत्तरामध्ये 1 कोणाची बेरीज आहे. इथे 1 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 1 ह्याचं उत्तर आहे. ह्याचं उत्तर 1 आहे. ठीक आहे. ह्याचं उत्तर 4 आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही आहे. ह्याचं उत्तर किती आहे, 6 आहे, हे उत्तर नाही आहे. ह्याचं उत्तर किती आहे, 8 आहे, हेही उत्तर नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशन करू शकता. ही मेथड मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये 2-4 गोष्टीचे नियम आहेत. ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी विसराल त्यावेळेस तुम्हाला हे घसरलं तिथं विसरलं ही मेथड नक्की कामी येणार आहे. बघा, आपण हे गणितसुद्धा करणार आहोत जे भरपूर विद्यार्थ्यांना तिथं कॅल्क्युलेशन वाटलेलं असणार आहे. आपण त्या गोष्टीवरती नंतर जाऊया. पहिले जे सोपे सोपे गणितं होते कॅल्क्युलेशनमधले, हे तर एकदम काय म्हणतात, 1000 वजा करा, 1000 म्हणजे 999 म्हणजे किती, 9999 म्हणजे 10,000 वजा 1 असं लिहू शकता तुम्ही याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सॉल्व करू शकता. त्यानंतर समजा हे गणित आलं तुम्हाला. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट काय माहिती आहे की 40 विद्यार्थ्यांचे वय किती आहे, 15 आहे सरासरी वय. म्हणजे त्यांची बेरीज किती येणार आहे, 40 गुणिला 15. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा कंटाळा आला आहे. त्यानंतर काय, 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, म्हणजे किती विद्यार्थी झाले, आता 50 विद्यार्थी झाली. आणि त्यांची सरासरी वय कितीने वाढलं, तर 0.2 वर्षांनी वाढलं. म्हणजे पहिले 15 होते, आता 15.2 झालेले आहे. यांची काय करायची आहे तुम्हाला, वजाबाकी किती येते ते आपल्याला काढायचं नाही. काय करायचं आपल्याला, 15 गुणिला
15.2 वजा 4 गुणिला 15. आता तुम्हाला ह्याची सरासरी काढायची होती बघा, ह्याची तुम्हाला काय काढायची होती सरासरी, म्हणजे 10 वर्षांच्या ही यांची बेरीज येणार, हे पण यांची बेरीज येणार आहे. तर बेरीज ही किती 10 जे विद्यार्थी आहे त्यांच्या वयाची बेरीज येणार आहे, पण आपल्याला काय काढायचं आहे सरासरी, म्हणून आपण छेदामध्ये 10 घेऊया. 10 म्हणजे किती 1 आणि 0 1. ठीक आहे, इथे किती आला 5 0 5 गुणिला इथे किती आला 7 आणि 2 आणि 5 7 आणि 1 8 वजा 4 गुणिला 6 5 आणि 1 6. छेदामध्ये एकच होता, कॅन्सल केलं तरी चालेल. 5 गुणिला 8 किती 40 वजा 6 गुणिला 24 म्हणजे इथे किती 40 म्हणजे किती 4 आणि 0 4 2 आणि 4 किती 6. इथे उत्तर आलेलं आहे वजा. आता अजून एक नियम इथे इंट्रोड्यूस करतोय मी. हा नियम पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला वजाचं चिन्ह भेटलं कोणत्याही ठिकाणी, जर तुम्हाला वजाचं चिन्ह भेटलं तर काय करायचं आहे, त्या संख्येला जी संख्या आलेली आहे त्या संख्येला 9 मधनं वजा करायचं आहे. मग इथे 9 मधनं वजा केलं उत्तर किती आलं 7. आता 7 कशाची बेरीज येते ते बघूया. इथे किती आलं 7 आणि 1 8, उत्तर नाही आहे. हे 6 आणि 1 7 हे असू शकतं. 6 आणि 2 8 आणि 1 9 हे उत्तर नाही आहे. 6 आणि 4 10 आणि 11 11 म्हणजे 1 अधिक 1 किती झाला 2 झाला, तर हेही उत्तर नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. इथे पण बघा आता काय होतं, 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. म्हणजे काय, ती वस्तू 114 रुपयाला विकली तर 2850 आहे ती विक्री किंमत. किती आहे 14% नफा म्हणजे 114, आणि ती 114 नसून 2850 आहे, तर 108 नफा पाहिजे. आता इथे बरोबर किती, तर तिरकस गुणाकार केल्यावर किती येईल 2850 गुणिला 108 भागीला 114. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही समजा छेद जर तुम्ही बघितला तर आपण काय लिहिलं आहे 4 आणि 1 5 आणि 1 6. आता मी पहिलेच सांगितलं आहे की 3 6 आणि 9 नको छेदामध्ये यायला बेरीजेमध्ये. तर काय करूया आपण, ह्याच्यातला 6 फॅक्टर इलिमिनेट करण्यासाठी 6 ने भाग देऊया. 6 1 6, खाली किती उरले 5 9 54, इथे आले 19. इथे 6 ने भाग देऊया ह्या ठिकाणी. 6 1 6, खाली उरले 4 6 8 48. आता यांची बेरीज केली तुम्ही किंवा ह्याची बेरीज केली तर ही किती येणार आहे 9. म्हणजे एक कुठल्याही संख्येला किती मोठी संख्या असो त्याला जर 9 ने गुणलं तर डायरेक्ट बेरीज किती येणार आहे 9. म्हणजे हे जे काही गुणाकार येणार होता 18 गुणिला 2850 यांच्या आकड्यांची बेरीज ही 9 असणार आहे. त्या कन्सेप्ट मी एकदम डिटेलमध्ये घेणार आहे. आपल्याला घसरलं तिथं विसरलं हा कन्सेप्ट महाराष्ट्राच्या अख्ख्या कोपऱ्यात पोहोचायचा आहे. बघा हा 9 आला छेदामध्ये, बघा 9 आणि 1 आहे, 9 आणि 1 यांची बेरीज केली तर ती येते 10. 10 म्हणजे किती, तर परत 10 म्हणजे 1 आणि 0 किती आलं 9. आता 9 कशाचं उत्तर आहे, ह्याचं उत्तर आहे 8 कॅन्सल. ह्याचं उत्तर आहे 10 म्हणजे 1 कॅन्सल. इथं 3च आहे, इथे किती आला 9, म्हणजे ह्याचं उत्तर काय असणार आहे 9. ठीक आहे, हे उत्तर तुम्ही स्वतः क्रॉस चेक करा, माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. बघा कोणताही टीचर परफेक्ट नसतो, त्याच्याकडून शिकवता शिकवता चुका होतात. काही चुका शिकायला म्हणजे चुकीतून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा, शिक्षक काही विद्यार्थी आयुष्यभर शिक्षकच राहतो असं नाही आहे. हा कधीतरी विद्यार्थी असतो आणि मी म्हणतो लाईफटाईम कुठलाही शिक्षक असो कोणी असो हे विद्यार्थीच राहतात. तर मी तुमच्यासारखा एक विद्यार्थी आहे असं समजा. बरं बघा काय आहे विशेष म्हणजे 875 गुणिला 75 प्लस 440 गुणिला 25 छेदामध्ये किती आलं आहे 25 गुणिला 5 875 यांचा गुणाकार करून घ्या, सॉरी बेरीज करूया. 8 आणि 5 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 म्हणजे 2 गुणिला 12, 7 आणि 5 12 म्हणजे किती 2 आणि 1 3 अधिक 4 आणि 4 8 गुणिला 7 छेदामध्ये किती आले 7 गुणिला 5. 7 गुणिला 5 म्हणजे किती, 7 गुणिला 5 म्हणजे 7 5 35, म्हणजे यांची बेरीज किती आली 7 5 35, ह्याची बेरीज आली 7 आणि ह्याची आली 5 म्हणजे 35 म्हणजे किती 8. आता परत एक नियम इंट्रोड्यूस करत आहे. फक्त याच्यामध्ये 3-4 गोष्टींचे नियम आहेत जे मी तुम्हाला
त्यावेळेस आपला लेक्चर होईल, त्याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. बघा, हे घसरलं तिथं विसरलं नियम तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा कंटाळा आला, तुम्ही एखादा फॉर्म्युला विसरला किंवा काही क्रिटिकल सिच्युएशन असेल, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला खूप बेनिफिट देणार आहे. बघा, ह्याच्यामध्ये बघा 8 आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये छेदामध्ये जर 3, 6, 9 ह्या संख्या सोडून जर येत असतील तर त्याला तुम्ही एक कसा बनवता येईल, मग त्या संख्येने गुणाकार करावा. समजा मी 8ला 1ने गुणलं तर आता पहिले यांचं करून घेऊ, वरच्याचा अंश सोडून घेऊ. इथे आला 6 प्लस हा 7 8 56. 56 म्हणजे काय, 5 आणि 6 11. 11 म्हणजे काय, 1 आणि 1 2, म्हणजे वरती किती आलेलं आहे 8 आणि छेदात पण 8 आलेला आहे. डायरेक्ट कटतोय, त्याच्यामुळे काय विषय नाही, 1 राहतोय. पण आता ह्या कंडिशनमध्ये समजा हे 8 नसता आला तर आपण काय केलं असतं, आपण ह्याला 1 करायचा प्रयत्न केला असता. छेदाला सर्वप्रथम छेदाला 1 करायचा प्रयत्न केला असता. तो कसा केला असता, तर 8ने गुणून 8 8 64. 64 म्हणजे काय, तर खाली 8ने गुणलं असतं तर वरती पण तुम्हाला 8नेच गुणावं लागलं असतं. कसं ते एखादं गणित आलं तर मी नक्की एक्सप्लेन करेल. सध्या एवढंच लक्षात ठेवा की इथे 8 आला, इथे 8 आला, याचं किती आलं, उत्तर 1 आलेलं आहे. तर आता बघा, 5 आणि 3 8 आणि 1 9, तुमचं हे उत्तर नाही आहे. 7 आणि 3 10 आणि 1 11. 11 म्हणजे किती, 2, हेही उत्तर नाही आहे. 4 आणि 3 7 आणि 1 8, तुमचं हेही उत्तर नाही. काय उत्तर असायला पाहिजे, हे 6 आणि 3 9 आणि 1 10, म्हणजे किती, 10 म्हणजे 1. बघा, हा घसरला तिथं विसरला हा कन्सेप्ट जर तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत आणि सर्व विद्यार्थी जेवढे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. बघा, नेक्स्ट गणित एखादा आहे का सोडवण्यासारखं. बघा, ह्यालाही तुम्ही घसरलं तिथं विसरल्याने सोडू शकता, पण ह्याच्यामध्ये एकदम बेसिक कन्सेप्ट आहे आणि खूप जास्त अवघड नाही आहे. बघा, 48 95 364.75 आहे. 75.75 म्हणजे 304 असं करून तुम्ही काहीतरी सॉल्व करू शकता. पण एक साधारणतः अंदाज घेतला तर फक्त 49 मायनस केलेले ह्याच्यामधून, म्हणजे तुम्ही ह्याला काय समजू शकता, 48 समथिंग 4850च्या आसपास समजू शकता. आणि ही संख्या असणार आहे किती, 364चा 304 भाग आहे, म्हणजे तुम्ही 200 समथिंग 200-300च्या मध्ये ह्या रेंजमध्ये असणारी संख्या असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जर मी 200-300 ॲड केला तर हे 2 ऑप्शन तर सरळ कट होतात. तर इथे सुद्धा तुम्ही घसरला तिथं विसरला नियम लावू शकता. तो कसा लावायचा मी ते नंतर एक्सप्लेन करेल. बघा, तुम्हाला जर हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्याचंही ज्यावेळेस मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेईल, एक सिंगल गणित घेत असतो मी, ज्यावेळेस मी एक सिंगल गणित घेईल त्यावेळेस काय होणार आहे, तो कन्सेप्ट तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि मला आठवण करून द्या. आता हाच समजा गणित आलेलं तुम्हाला क्वेश्चन मार्कचा, म्हणजे एक्स चा चे हा घेतला आपण, तर आपण काय करतो, गुणाकार. एक्सचा 52%, एक्सचा 52% म्हणजे 182. तर एक्स बरोबर किती येणार आहे, 182 गुणीला, हा टक्के म्हणजे काय, भागीला 100 असतो, गुणीला 100 भागाकारामध्ये 52. इथे किती आला, छेदामध्ये 5 आणि 2 7. इथे किती आला, तर 8 आणि 2 10 आणि 1 11. 11 म्हणजे काय, तर 1 आणि 1 2 गुणीला 1 बरोबर किती आला, 2/7. आता मी परत सांगितलं होतं तो कन्सेप्ट आता इथे एक्सप्लेन करतो, कारण की हे कटणार नाही आहे कशाने. तर ज्यावेळेस 3 6 आणि 9 सोडून कोणती संख्या आली तर त्याला आपल्याला 1 बनवायचं आहे, छेदाला काही करून अशा संख्येने गुणायचं आहे. आता मी 7ला 1ने गुणलं तर 7च येणार आहे. समजा मी 7 2/7, समजा मी 2ने गुणलं तर किती येणार आहे, 14. 14 म्हणजे किती, 5. 5 नको आहे आपल्याला, एकच उत्तर आलं पाहिजे. 3ने गुणलं 7 त्रिक 21. मी त्याच्या पेअर पण सांगणार आहे. समजा 7 आला तर डायरेक्ट 4ने गुणायचं, 8 आला तर 8ने गुणायचं, 2 आला तर कितीने गुणणार आहात तुम्ही, 5ने गुणणार, 5 आला तर 2ने गुणणार. ठीक आहे, तर ह्या पेअर आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहे. तर आता मला माहिती आहे, मी थोडीशी प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतो, पण जर तुम्हाला आठवलं नाही तर कसं लक्षात ठेवणार की छेद 1 आणायचा आहे तुम्हाला काही करून. तर 7 चोक 28. तर आता छेदात 28 म्हणजे किती, 8 आणि 2 10. 10 म्हणजे 1 आलेलं आहे. मग आता इथे छेदात 4ने गुणलं म्हणून वरती पण 4ने गुणा, किती झालं,
छेदामध्ये 28 म्हणजे 10 आलेलं आहे, म्हणजे 1 लिहू शकतो मी डायरेक्ट. आणि इथे किती उत्तर आलेलं आहे? 8. आता ह्याचं उत्तर किती येतं बघा. 3 आणि 5 8, 8 आणि 4 12 म्हणजे 3. हे उत्तर नाही आहे. 3 आणि 5 8 हे तुमचं उत्तर असू शकतं. ठीक आहे. 3 आणि 6 9 हे उत्तर बिलकुल नाही आहे. 3 आणि 8 11, 11 म्हणजे 2, तर हेही उत्तर नाही आहे. तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तर 350 उत्तर असलं पाहिजे. परत एकदा मी मित्रांनो सांगत आहे, तुम्ही तुमचे उत्तरं ॲन्सर की सोबत पण क्रॉस चेक करा आणि कॅल्क्युलेटर घेऊन हे नक्कीच सॉल्व करायचा प्रयत्न करा. आता ह्याच्यामध्ये कोणतं राहिलं आहे का आपलं सोडवायचं? हा सगळा गोंदिया पोलीस भरतीचा पेपर आहे बघा. समजा हा एक गणित आहे. एक हार गुंफण्यास 75 फुले घेतली. तर एका हाराला समजा किती 75 फुलं घेतली, तर त्याने असं समजूया की किती हार घेतले असतील? एक्स हार घेतले असतील. मग प्रत्येक हाराला 75 फुलं, म्हणून टोटल फुलं किती झाले? 1350. तर बघा आता 1350 भागीला किती आले? 75. आता यांची बेरीज केली आपण, किती आले? 7 आणि 5 12 म्हणजे 3. आपल्याला काय नको आहे? छेदामध्ये 3 नको आहे. तर छेदातून 3 काढायचा सगळ्यात पहिले प्रथम प्रयत्न करू. ह्याला 3 ने भाग देऊ, किती आले? 25. याला 3 ने भाग देऊ, 4 त्रिक 12, खाली उरला एक 4 5 15 आणि एक 450. तर 450 म्हणजे किती? तर 9. 9 आणि छेदामध्ये किती आला? छेदामध्ये आला 5 आणि 2 7. आता तुम्हाला माहिती आहे की मी ह्याला कितीनेही गुणलं 7ला तरी वरती काय आहे? वरती 9 आहे. म्हणजे जेवढ्याने मी ह्याला गुणणार तेवढंच त्या संख्येला गुणणार. मी सांगितलं आहे की 9ने कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याची बेरीज किती येते? 9 येते. मग आता ह्याच्यामध्ये यांची बेरीज बघा अंकांची. 5 आणि 1 6 उत्तर नाही आहे. 7 आणि 1 8 हेही उत्तर नाही आहे. 8 आणि 1 9 हे उत्तर आहे. तर 4 म्हणजे काय? 1 आणि 6 7 होतात. तर हे उत्तर नाही आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही कोणताही म्हणजे थोडंसं लॉजिक जर लावलं तर कोणतंही आपण जास्त मोठं कॅल्क्युलेशन केलेलं नाही. ह्याच्यामध्ये काही गोष्टींचे काय म्हणतात नियम आहेत जे तुम्हाला फॉलो करावे लागतील. ह्याला तुमचा मास्टरी कोर्समध्ये नक्कीच ॲड करायचा प्रयत्न करा. बघा आपले ह्या जे अशा ट्रिक्स आहेत, भन्नाट ट्रिक्स आहेत, म्हणजे एक से बडकर एक खतरनाक ट्रिक्स आहे आपल्याकडे. पण मी काय करतो आहे, प्रत्येक व्हिडिओ एकदम शॉर्टमध्ये बनवायचा प्रयत्न नाही करत आहे बाकीच्यांसारखा. म्हणजे मला येतं म्हणून मी 4 लोकांना सांगत सुटत नाही की बाबा हे असं आहे, हे सोपं आहे, ह्याच्यामध्ये नुसतं कॅल्क्युलेशनच आहे. ते कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा एखादा कन्सेप्ट कसा तुम्ही समजू शकता किंवा त्या म्हणजे एखादं वाक्य दिलेलं आहे त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजायला पाहिजे. जर ते तुम्हाला समजलं नाही म्हणजे तुम्हाला प्रश्नच समजला नाही तर त्याचं उत्तर काय काढणार आहे? मी शॉर्ट ट्रिक सांगेल, मला जे येतं त्या गोष्टी सांगेल आणि तुम्हाला नाही समजलं तर तुमचेच गणिताचे मार्क्स जाणार आहेत. नुसतं ट्रिक्स करून काही होत नाही. माझा एक व्हिडिओ बनवतो मी, तो 9-10 मिनिटाचा बनतो. ज्यावेळेस कन्सेप्ट माझी जास्त सांगायचा प्रयत्न करतो त्यावेळेस. तर बघा काय आहे, जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही काय करा, ह्या QR कोडवरती टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला, ह्या QR कोडवरती पाठवा. आपल्या अशा भन्नाट ट्रिक्सचा खजिना जर तुम्हाला पाहिजे असेल तर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीज आहे आपली. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत पहिले ते बघून घ्या. आणि ते व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील म्हणजे त्याची मेंबरशिप घ्यायची असेल तर फक्त गरजवंत विद्यार्थ्यांसाठी. आपण बाकीच्यांसारखं ठगीपणा करत नाही. तुम्हाला एकूण एक गोष्ट डिटेलमध्ये कन्सेप्ट वाईज, ट्रिक्स वाईज सगळ्या गोष्टी शिकवायचा मी प्रयत्न करत आहे. आणि जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कनेक्ट होण्यासाठी तर राईट साईडचा QR कोड नक्कीच स्कॅन करा. हे तिन्ही QR कोड जर तुमचे व्यवस्थितरित्या स्कॅन नसतील होत तर बघा एका QR कोडला मी एकदम पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हे QR कोड स्कॅन करून आमच्या चॅनलला जॉईन करा.